धन्यवाद विनयजी. अंतरीच्या ऊर्जेने धावणारं अशोक चक्र या शीर्षकाने विनयजींनी लेख लिहिलाय. तो ह्या स्मरणिकेमध्ये प्रकाशित करण्यात आलेला आहे. आपण जरूर तो वाचावा. ह्याच्या बाहेरचं अजून काही मनोगत विनयजींचं त्यामध्ये आपल्याला नक्की वाचायला मिळेल. श्रोतेहो, आपण परिचय आणि ओळख हे शब्द ना बऱ्याचदा समानार्थी वापरतो, पण त्यामध्ये भेद आहे. परिचयामध्ये माहितीचा तपशील महत्वाचा असतो. परिचय हा माहितीच्या देवाणघेवाणीचा सामाजिक व्यवहार आहे, तर ओळख ही एक मानसिक क्रिया आहे. आणि त्यामुळे मानसिकदृष्ट्या एकमेकांशी जोडल्या गेलेल्या दोन व्यक्ती एकमेकांबद्दल अधिक सार्थ बोलू शकतात. त्याचवेळी त्या दोन व्यक्तींच्या अभ्यासाचे आणि त्यांच्यावरील प्रभावाचे विषय जर एकच असतील तर ते बोलणं श्रोत्यांना अधिक भावतं. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर हा विषय मंजिरीताई आणि अशोकराव यांच्या अभ्यासाचा आणि त्यांच्यावर असलेल्या प्रभावाचा, आणि त्याच्यामुळे मंजिरीताईंकडून अशोकरावांची ओळख करून घेणं हे जास्त संयुक्तिक. आणि म्हणून यानंतर मी निमंत्रित करतो मंजिरीताई मराठे यांना अशोकरावांविषयी गौरव शब्द मांडण्यासाठी. मंजिरीताई. नमस्कार. 35व्या चतुरंग रंग संमेलनात मी व्यासपीठावरील मान्यवर तसंच आपणा सर्वांना वंदन करते आणि आधीच स्पष्ट करते की मी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचं काम जरूर करते आहे, अभ्यासक आहे, पण अशोकराव आणि मी हे कुठल्याही दृष्टीने त्यांच्याबरोबर मी नाही. डॉक्टर अशोक गजानन मोडक हे नाव उच्चारल्यानंतर ते शिक्षण तज्ज्ञ आहेत, व्यासंगी आहेत, बुद्धिमान आहेत, विचारवंत आहेत, लेखक आहेत, उत्कृष्ट व्याख्याते आहेत, विलासपूर इथल्या केंद्रीय विद्यापीठाचे कुलगुरू आहेत, जनतेच्या प्रश्नांवर आवाज बुलंद करणारे विधान परिषदेचे भूतपूर्व आमदार आहेत, कुशल संघटक आहेत, संघ स्वयंसेवक आहेत, हिंदुत्वनिष्ठ आहेत, राष्ट्रनिष्ठ आहेत. हे सांगायची आवश्यकता नसते. ही सारी विशेषणं हा त्यांच्या व्यक्तिमत्वाचा एक भाग आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्वयंसेवक असणारी व्यक्ती ही निरपेक्ष वृत्तीनं सेवा करणारी, शिस्तबद्ध असणारच. स्वामी विवेकानंद, स्वातंत्र्यवीर सावरकर, लोकमान्य टिळक, डॉक्टर हेडगेवार ही त्यांची दैवत आहेत. म्हणजेच ती राष्ट्रनिष्ठ आणि हिंदुत्वनिष्ठ असणारच. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनाही ज्यांनी दैवत मानलं त्यांना दीनदलितांचा कळवळा आणि सामाजिक समरसतेचं भान असणं हे ओघानच येतं. अशोकरावांचा जन्म सर्वसामान्य मध्यमवर्गीय घरात झाला, त्यामुळे त्यांना परिश्रमपूर्वक त्यांनी स्वतःला घडवलं. त्यांचा जन्म नगरचा, परंतु त्यांचं सर्व बाळपण गेलं ते धुळ्यात त्यांच्या आजोळ. त्यांचं शालेय शिक्षण, महाविद्यालयीन शिक्षण झालं ते धुळ्यामध्ये. आजोळच्या संस्कारांमुळे ते संघ स्वयंसेवक बनले. धुळ्यात त्या काळी नानाराव ढोबळे संघाचे ज्येष्ठ प्रचारक म्हणून कार्यरत होते. नानांच्या व्यक्तिमत्वाचा आपल्यावर विलक्षण प्रभाव पडला. त्यांचा सहवास, त्यांचा स्वभाव, समर्पित वृत्ती या गोष्टी आपल्या हृदयात कायमच्या कोरल्या गेला असं अशोकराव आवर्जून सांगतात. पुढे पुण्यात विद्यार्थी सहाय्यक समितीच्या सहकार्यानं त्यांनी पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं. 1963 ते अर्थशास्त्र या विषयात MA झाले. 1967 राज्यशास्त्र विषय घेऊन MA झाले आणि 40 गावच्या महाविद्यालयात अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र असे दोन्ही विषय शिकू लागले. 70च्या दशकात अनेक दिग्गज प्राध्यापकांबरोबर, ज्याचा उल्लेख आता विनयजींनी केला, डॉक्टर अशोक मोडकही रुईया महाविद्यालयात शिकवत होते. समाजवादी विचारसरणीचे अनेक प्राध्यापक आजूबाजूला असताना अशोकरावांनी स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं. वादविवाद मंडळाच्या मुलामुलींमध्ये ते अतिशय लोकप्रिय होते. 1975ला नेदरलँड इथल्या इन्स्टिट्यूट ऑफ सोशल स्टडीजमध्ये आंतरराष्ट्रीय संबंध या विषयात त्यांनी पदव्युत्तर पदविका प्राप्त केली. 1980 त्यांनी दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठातून
सोव्हिएत इकॉनॉमिक एड टू इंडिया या विषयावर PhD मिळवली. मॉस्को विद्यापीठातूनही त्यांनी शिक्षण घेतलं. तेव्हाचं जवाहरलाल नेहरू विद्यापीठ. तुमच्यावर उत्तम संस्कार झालेले असतील, या राष्ट्रावर तुमची निष्ठा असेल, या भारत मातेवर तुमचं मनस्वी प्रेम असेल, तर ठिकाण कुठलंही असलं तरी तुमच्या निष्ठा कधीच बदलत नाही. अशोकराव 10-12 वर्ष अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या मुंबई शाखेचे अध्यक्ष होते. पुढे ते राष्ट्रीय अध्यक्षही झाले. आणि आज पहा, अभाविपच JNU मध्ये राष्ट्रद्रोही तत्वांना पुरून उरते आहे. त्या काळात अशोकराव अभाविपच्या सभा बैठकांसाठी मुंबई पालथी घालत आणि डोंबिवली लोकल गाठून रात्री अपरात्री घरी परतत. पण त्यांचं सुबक अक्षरात फाउंटन पेन वापरूनच केलेलं लिखाण वाचन चुकलं नाही. हे नियमित चालणं, 25 सूर्यनमस्कार चुकले नाहीत. आणि हेच शिस्तबद्ध आयुष्य हे आत्तापर्यंत राहिलेल्या त्यांच्या उत्तम प्रकृतीचं गमक आहे. अखंड धावपळ दगदग परिश्रम केल्यानंतर 85व्या वर्षी शरीर थकणारच. आणि त्यामुळेच आज आपल्या सगळ्यांची खूप इच्छा असूनही या सन्मान सोहळ्याला उपस्थित राहू शकलेले नाही. 1994 मध्ये डॉक्टर मोडक राजकारणात सक्रिय झाले आणि तेव्हापासून 12 वर्ष ते कोकण पदवीधर मतदारसंघातून भारतीय जनता पार्टीच्या वतीनं विधान परिषदेत आमदार म्हणून निवडून गेले. आणि या काळात त्यांनी अफाट कार्य केलं. त्यांना जो निधी मिळायचा त्याचा ते चोख हिशेब ठेवायचे असं नसतं. असा चोख हिशोब आमदार कधी देत नाहीत, ठेवत नाहीत. पण अशोकराव ते करत होते. शिवाजी महाराजांचे पहिले चरित्रकार परमानंद स्वामी यांचं पोलादपूर इथे त्यांच्या जन्मस्थानी उभारण्यात आलेलं स्मारक, तसंच शिरढोण इथल्या आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांच्या स्मारकाचा जीर्णोद्धार झाला तो अशोकरावांनी घेतलेल्या पुढाकारामुळे. प्रतापगडावर वर्षानुवर्ष होणारा अफझल खानाचा उरूस बंद पाडण्यासाठी झालेल्या प्रयत्नात डॉक्टर मोडक यांचा मोलाचा सहभाग होता. अशा असंख्य गोष्टी त्यांनी त्यांच्या कार्यकाळात केल्या. अधिकार मिळाला की किती गोष्टी करता येतात हे अशोकरावांनी दाखवून दिलं. त्यासाठी केवळ हवी असते ती प्रबळ इच्छाशक्ती. 1997 मध्ये त्यांना उत्कृष्ट संसदपटू म्हणून गौरव करण्यात आला. त्यांचा आमदार झाल्यावरही जसं मगाशी सांगितलं तसं रेल्वे स्थानकापासून घरापर्यंत ते पायी प्रवास करताना डोंबिवलीकरांनी त्यांना पाहिलं असेल. भारत शासनानं राष्ट्रीय संशोधन प्राध्यापक, नॅशनल रिसर्च प्रोफेसर म्हणून 2015 मध्ये त्यांची 5 वर्षांसाठी नियुक्ती केली. 2006 पासून मुंबई विद्यापीठाच्या सोव्हिएत अध्ययन केंद्रात आणि युरेशियन अभ्यास केंद्रात ते संलग्न किंवा निमंत्रित प्राध्यापक म्हणून शिकू लागले आणि तिथूनच निवृत्त झाले. 2016 मध्ये इंडियन काउन्सिल फॉर कल्चरल रिलेशन ICCR या संस्थेच्या कार्यकारी मंडळावर सदस्य म्हणून त्यांची नियुक्ती झाली. विलासपूर इथल्या केंद्रीय विद्यापीठाचं कुलगुरूपदही त्यांच्याकडे आहे. रशिया आणि साम्यवादाचे अभ्यासक असलेल्या डॉक्टर मोडक यांनी रशियाचा अनेक वेळा प्रवास केला. अमेरिकन शासनाच्या निमंत्रणावरून अमेरिकेचा प्रवास झाला. इंग्लंड, हॉलंड या देशातही संशोधन कार्यासाठी ते गेले. त्यांचं संघटन कौशल्य वाखाणण्यासारखं आहे. प्रत्येक कार्यकर्त्याशी त्यांचं अगदी जवळचं प्रेमाचं नातं आहे. प्रत्येकाच्या अडीनडीला ते धावून जातात. त्यांचा आवाज चढलेला कोणी कधी ऐकला नसेल, पण मान्य नसलेली गोष्ट त्यांनी गप्प राहून कधीही सहन केली नाही. सौम्य शब्दात त्यांचा समाचारही घेतला. व्यग्र दिनचर्या असूनही रात्र रात्र जागून त्या आलेल्या प्रत्येक पत्राला सुबक अक्षरात उत्तर देत असत. मला फार त्रास सहन करावा लागतोय, प्रचंड अडचणींचा सामना करावा लागतोय अशा अर्थाच्या कार्यकर्त्यांच्या पत्राला गीतेतल्या एखाद्या श्लोकाच्या निरूपणातून अगदी थोडक्या शब्दात अडचणी येणार, त्यावर मात करत काम करायचं आहे अशी समजही ते देत असत. आणि ज्याचा या कार्यकर्त्यांना आयुष्याची लढाई लढताना निश्चितच उपयोग झाला. डॉक्टर मोडक यांची 40च्या वर पुस्तक आहेत. 120 संशोधनपर निबंध त्यांचे प्रसिद्ध झाले आहेत. वृत्तपत्रांसाठीही त्यांनी विपुल लेखन केलेलं आहे. पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी मांडलेल्या एकात्म मानवदर्शन या विचारांचे ते साक्षेपी अभ्यासक.
मार्क्सवाद, भारतीय तत्त्वज्ञान, विवेकानंद, दीनदयाळ यांचे विचार असा विस्तीर्ण पट त्यांनी आपल्या व्याख्यानातून मांडला आणि भारतभर त्यांनी व्याख्यानं दिली, ती सुद्धा मराठी, हिंदी, इंग्रजी अशा भाषांमध्ये. त्यांच्या एका मित्रानं त्यांना विचारलं की व्यासपीठावर भाषणासाठी उभं राहिल्यावर तुम्हाला काय बोलायचं, मुद्दे कसे मांडायचे, कसं सुचतं? त्यावर अशोकराव म्हणाले होते, जात्यावर बसलेल्या भगिनीला जसं काव्य स्फुटतं तसंच मलाही व्यासपीठावर उभं राहिल्यावर शब्द सुचतात. विहित कार्यासाठी विधाता काही जणांना प्रतिभेचं वरदान देऊनच खाली पाठवतो, पण नुसती प्रतिभा असून भागत नाही, त्या गुणांची जोपासना करावी लागते, अखंड वाचन यज्ञ करावा लागतो, टिपणं काढावी लागतात, जे अशोकरावांनी केलंच. त्यामुळे संस्कृत शोक उद्धरणं यांनी त्यांचं व्याख्यान सस्त अनेक किस्से आणि त्यांचा मिश्किल स्वभाव यामुळे विषय किचकट असला तरी त्यांच्या वक्तृत्वाला रंग चढतो. 2017 उत्तर प्रदेशातील फैजाबाद इथल्या डॉक्टर राम मनोहर लोहिया अवध विद्यालयानं दिलीप ही पदवी देऊन त्यांचा सन्मान केला आहे. त्यांच्या कार्याचा यथोचित सन्मान धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज पुरस्कार, उभा भावे वक्तृत्व पुरस्कार, एकदा मासिक वैचारिक लेखन पुरस्कार अशा असंख्य पुरस्कारांनी करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर त्यांच्या साहित्याचाही गौरव झाला आहे. 2016 वीर सावरकर विवेकानंदांचे वारसदार या पुस्तकाला नागपूरच्या ग्रंथालय भारतीय संस्थेकडून प्रथम पुरस्कार देण्यात आला. अशोकराव कविताही करतात. त्यांच्या ओळखीतल्या अनेकांच्या लग्नात अशोकरावांनी लिहिलेली मंगलाष्टकं गायली गेली आहेत. त्याचे साक्षीदार कदाचित आज इथे उपस्थितही असतील. आज इथे अनेक जण त्यांची मित्रा ही हाक ऐकायला आले असतील. अनेक कार्यकर्ते ज्यांना त्यांनी घडवलं ते त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी आले असतील. साधी राहणी, नम्रता हे अशोकरावांचे विशेष गुण. साधी स्वच्छ शर्ट पॅन्ट, सदरा आणि खांद्याला शबनम पिशवी, शर्टची कॉलर खराब होऊ नये म्हणून कॉलरच्या आत ठेवलेली रुमालाची घडी, असं त्यांचं रूप अनेकांनी पाहिलं असेल. डॉक्टर अशोक गजानन मोडक म्हणजे सतत ज्ञानोपासना करणारं एक विलक्षण व्यक्तिमत्व. त्यांना देण्यात येत असलेला चतुरंग जीवन गौरव पुरस्कार हा सन्मान आहे त्या चतुरस्र व्यक्तिमत्वाचा. हा सन्मान आहे देवी सरस्वतीच्या उपासकाचा, वाग्देवीच्या साधकाचा. हा सन्मान आहे विद्वत्तेचा, व्रतस्थतेचा. हा सन्मान आहे एका उत्तम मार्गदर्शकाचा, कुशल संघटकाचा. आंतरराष्ट्रीय घटनांच्या भाष्यकाराचा हा सन्मान आहे आणि सतत नवनवीन शिकू इच्छिणाऱ्या 85 वर्षांच्या विद्यार्थ्याचाही हा सन्मान आहे आणि हा सन्मान आहे चतुरंग प्रतिष्ठानचा आहे. धन्यवाद.